भांडण असं होतं की शंकराचं अवतरण म्हणजे भगवान मारुतीरायाचं अवतरण किष्किंधेला झालं की महाराष्ट्रात झालं, असं भांडण होतं. कोणतं भांडण होतं? महाराष्ट्रात झालं की किष्किंधेला झालं. तर तिकडचे एक स्वामी म्हणायचे किष्किंधेला जन्म झाला, आपले म्हणायचे नाही आमच्या या अंजनेरी पर्वतावरती झाला. तर याला एकनाथ महाराजांच्या गाथेत मला प्रमाण सापडलं, ती चर्चा होऊन गेली आणि प्रमाण आता सापडलं. कधी कधी देहांत प्रायश्चित्तानंतरही पुरावे सापडतात आणि कधी कधी मेल्याच्या नंतर त्याला भारतरत्न दिल्या जातो. होतं की नाही मला सांगा ना भारतामध्ये असं? तसंय मी आहे तोपर्यंत तुम्हाला नाही, पण मी गेल्यावर म्हणतात बाबा बरे होते आपल्याकडे येत असावयाचे. हे असताना किंमत कळत नसते, गेल्यानंतर त्याचा अंदाज लावावा असा अंदाज लोकांचा असतो. श्रोते हो, ते प्रमाण असे छान आहे. ऋष्यमुख पर्वती अंजनी तप करी, पर्वती अंजनी तप करी, ऋष्यमुख पर्वती अंजनी तप करी, ऋषमुख पर्वती अंजनी तप करी, दोषदा अंतरी सदाशिव, दोषदांतरी सदाशिव, दोषदांतरी सदाशिव. सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी. तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी उत्तरेकडे तोंड करून त्रिंबकला जाताना अहिरावणी महिरावणी नावाचं गाव आहे आणि तिथेच अंजनेरी टेकडी नावाचा एक पर्वत आहे, ज्या टेकडीपासून त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा सुरू होते. दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही, यमपुरी संत श्रेष्ठ भक्त शिरोमणी नामदेवरायांचं हे प्रमाण. आजही भारतातले वैष्णव त्रिंबकला आल्यावर त्या तीर्थाची पर्वताची परिक्रमा करतात. नर्मदेला जावंच, पण महाराष्ट्रात गौतमी गंगेची आणि त्रिंबकच्या पर्वताची परिक्रमा करावी असा शिष्टाचार आपल्याकडे आहे. त्या पर्वतावर अंजनी तपश्चर्या करत असताना वायू मार्गानं आकाश मार्गानं वायू देवता चालली होती. कोणती वायू देवता आहे ना, ही हवा सुटणे हे पद आहे ना, हे खातं वायू देवतेकडे आहे. वायू आकाश मार्गाने जात असताना त्याचं लक्ष केंद्रित झालं अंजनीकडे. त्या स्वरूपाला पाहिलं, तिच्यासारखी त्या काळात देखणी माता भगिनी कोणी नव्हती. वारं सुटलं म्हणजे ते खातच त्याच्याकडे होतं. तेव्हा काही भाऊ कदम नव्हते, चला हवा येऊ द्या म्हणायला. मराठी कळते ना तुम्हाला? हवा सुटली. आता बघा ती हवा सुटली, बघा हवा अशी सुटली की पतीच्या अंगावरचा पदर वस्त्र ढळलं, हाललं, पडलं, सुटलं आणि त्या स्वरूपाला निहाळलं कुणी? वायूनं. म्हणून मारुतीच्या बाबतीत एक गायत्री अशी आहे, अंजनी सुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात. अंडरलाईन वायुपुत्राय, केशरी नंदन. आणि अजून एक चिंतन आहे त्याचं, अंजनी पुत्र पवन सुत नामा. पवन म्हणजे वारा, सुत म्हणजे पुत्र, नामा असा तो मारुती. अशी त्रिसूत्री आहे. आणि त्या मारुतीचं प्राकट्य हे ऋषमुख पर्वतावर त्र्यंबकेश्वरला झालं. हो, पण वारकरी संप्रदायाचा आणि या देवतेचा काय संबंध आहे? संबंध मी सांगितला, ज्याला कळला त्याला. वारकरी संप्रदायाचं गुरुघर आहे भगवान शंकर. शंकराचाच तो अवतार आहे. तेही वैष्णव आहेत, हाही वैष्णव आहे. तुकोबारायचं कृतज्ञता व्यक्त करतात आणि सांगतात काय? काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा.
आश्चर्यवाचक आहे, पण इथे प्रश्नवाचक आहे. काय भक्तीच्या त्या या वाटा विद्वान आणि भट शब्दाचा भाट शब्दाचा अर्थ कवन करणारा, स्तुती करणारा, आणि सुभट्टा शब्दाचा अर्थ वैष्णव. सुभट आहेस तू, तुला भक्तीचा मार्ग दाखवता येतो. म्हणून शूर आणि धीर स्वामी काज सादर हा 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 सादर म्हणजे प्रॅक्टिकली कार्य करणारा असा हा देव आहे. शूर आहे, धीर आहे, चपळांग पाहता मोठे, महाविद्युल्लते पटी म्हणजे एखादी वीज कडकड कडकड आकाशात आत्ता चमकते आहे आणि गडगडाट होतो आहे, तसं त्याचं स्वरूप आहे. असा तो देव आहे आणि तो 11वा अवतार आहे. रुद्र 11वा अवतार, शंकर हा 11वा अवतार आहे. मला एकदा माझ्या वडिलांनी पूजा करण्यासाठी पाठवलं होतं. पूजा कर्मकांडात मला काही इंटरेस्ट नव्हता. ते वाईट आहे असं मी म्हणत नाही, ती आपली वैदिक परंपरा आहे, त्याची टीका टिकणी आपण करू नये. पण माझ्या घराण्यात 16 पिढ्या वारकरी संप्रदायाची परंपरा असल्यामुळं गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, रामायण, 65, वारी, दिंडी, कथा, कीर्तन, काकड, आरती, आयोजन हे वंश परंपरेत आलं. पण गावात नडलं होतं, ब्राह्मण काका नव्हते. मी आळंदीहून शिकून गेलो होतो. माझे वडील म्हणाले, मला आज गाथा भजन आहे तुकाराम बीजेच्या सप्ताहात, तू जा आणि अभिषेक कर. म्हणलं कशाचा आहे? म्हणजे मारुतीचा आहे. आता मी कायदा शिकलेलो होतो अध्यात्मातला. म्हणलं 11 जण ब्राह्मण लागतील. ते म्हणजे खेड्यात ऐनवाला कुठून आणायचे, 5 जण घेऊन जा आणि काम पूर्ण करून ये. मिळत नाहीत लोक, मग काय करायचं? 5 दुनी 10, एकानं 2-2 आवर्तन म्हणले की 5 दुनी 10 होतात आणि सगळ्यांनी मिळून 1 म्हणायचं. अशा 11 आवर्तन होतात. हा सॉफ्ट मार्ग मधला. वाद नको, विवाद नको. यजमानालाही परवडतं, सगळ्याला दक्षिणा तो देऊ शकत नाही, आपल्याला कमी मिळू शकत नाही, सगळ्यांना देता येतं. हा मार्ग मी काढला. पण तो पुरोगामी विचाराचा होता, जरा सायंटिस्ट होता, इन करायचा. त्याला वाटलं मी शिकलेलो आहे. माझी शिंडी गंध पाहिलं आणि त्याला मला वेड्यातच काढलं. मी त्याच्याकडे गेलो आणि त्याला म्हणालो 11 लागतात परंतु 5 आणले. तू म्हणावं कशाला 5? एकट्याने पूजा करायची आणि जायचं, जरा ऍडजस्ट करा. मला ऍडजस्ट करता येत नाही. अरे केलं पाहिजे काळाच्या ओघात. म्हणलं हो करू शकतो मी. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, मला भूक लागली आहे, 5 ब्राह्मण बरोबर आहेत आणि एक वारकरी आळंदीचा मित्र माझ्या बरोबर आहे, जरा तात्काळ पोहे करा. ते म्हणाले आमची मंडळी जरा ऑफिसला गेली आहे, सुनेला सांगू का? म्हणलं सुनेला सांगा. सुनबाई समोर आहे. ती आली. म्हणलं बेटा पोहे कर, कढीपत्ता टाकू नकोस, कोथिंबीर टाकू नकोस, हळद टाकू नकोस, शेंगादाणे टाकू नकोस, मस्तपैकी फोडणी दे आणि झकास टेस्टेड पोहे मला खायला दे. पण एक ऐक म्हणलं बाळा, तेल टाकू नकोस, तुपही टाकू नको, फोडणी दे. ती म्हणाली मग पोहे मी कसे करू? मला ऍडजस्ट कर, ऑइल टाक, ग्रीस टाक, नाही तर पेट्रोल टाक. दृष्टांत कळला तुम्हाला? अरे ऍडजस्ट नाही करता येत. पखवाजाच्या पानालाच कणिक असते, तिकडची कणिक पुढीला मग स्वतंत्र आहे. विठ्ठल पेटी शब्दात पेटी ही पण आहे आणि कपडे ठेवायची पण पेटी आहे. मग ते कपडे यात टाकावेत आणि याचे स्वर त्याच्यात टाकावे. जमल का? नाही जमणार. याला भाता आहे, याला हवेचा साठा आहे, याला टेन्शनला स्प्रिंग आहे आणि याला वरून बटणं दाबायचे आहेत आणि मग हवेसाठी त्याची बटणं ओढायची आहेत. हा नियम आहे. ती पेटी ही पेटी आहे. पण पेटी हा जाती शब्द वाचक एक असला तरी गुणग्राहकता वेगळी आहे त्याची. त्या गुणग्राहकतेला सलाम वंदन अभिवादन करावं लागतं, बाकी काही नाही. सज्जन श्रोते हो, 11 जण लागतात, 5 जमत नाही. ऍडजस्टमेंट कुठे करता येत नाही. 11 हे 11 रुद्राचे प्रतिकात्मक पुतळे असतात, त्यामुळे ते 11 जण लागतात. रुद्र 11वा अवतार, करी दुष्टांचा संहार. हो, देवाचं कामच आहे, दुर्जनांचा निपात करतो आणि सज्जनांचं पालन पोषण करतो. हो, मग मारुतीचं काम तेच आहे का? हो, तेच काम आहे. महाभारताचा एक प्रसंग सांगतो आणि कीर्तन आटोपतो. जास्त वेळ कीर्तन करू नये. एक तर श्रोते येत नाहीत, लांबून आले, त्यांना फार वेळ बसवणं बरं नाही. आणि मलाही प्रवास करायचा आहे, कारण आमच्या आता बीड जिल्ह्यात सगळी नारळी सप्ताह आहेत. आता 250-300 टाळकरी, 8-8 पखावज आणि लाख 1.5 लाख उद्यापासून लोक ऐकायला. उद्यापासून बरं का. मग नारायणगड, तारकेश्वरगड, भगवानगड, बंकट स्वामी महाराज, गहिनीनाथगड या गडांचे सप्ताह आहेत. मोठे मोठे सप्ताह, अति मोठे सप्ताह. आणि त्या सोहळ्याला मला उद्यापासून माझी सलग रोज कीर्तन आहेत. त्यामुळे जरा कमी कीर्तन आपण करूया. हवाई सुटली कदाचित पर्जन्याच्या मनात आलं तर यावेळेला तो येतच असतो. यावेळेला पाऊस येण्याचे 2 कारण आहेत. एक तर शेतकऱ्यांच्या कालखंडात खळी असायची
माती उडू नये, धान्यात ती जाऊ नये म्हणून फळ शिंपायला परमात्मा पर्जन्य पाठवत असायचा एक नियम. आणि दुसरा नियम असा आहे, गोवरी म्हणजे पार्वती, ती या काळात अक्षय तृतीच्या कालखंडात एका आसनावरती बसते. त्यामुळं गौरीला डोहाळे लागतात. त्या डोहाळ्याच्या काळात पर्जन्य पाऊस येतो असा एक नियम आहे. अजून एक आहे, चैत्र शुद्ध प्रतिपदा पाडवा ते रामनवमी पर्यंत रामाई मातेचा उत्सव आहे. तिला राम वरदायिनी म्हणतात. त्याचंच नाव रामचंद्र आहे. आणि हा घटस्थापनेचा काल आहे. घटात पाणी असावं म्हणून आज पर्जन्य येतो आहे. असे 3 नियम आहेत. विठ्ठल काय झालं, एकदा भीम दादा गदा खांद्यावर टाकून चालले होते. कोण? भीमदादा. ऐकताय ना? पांडवांच्या बांधवापैकी एक बलदंड शरीराचे भीमदादा गदा खांद्यावर टाकून अरण्यातून चालले होते. आणि जाता जाता अचानकच मारुतीरायाची सेपटी त्याला आडवी दिसली. ऐकताय ना? पुच्छते मुरडीले माथा, लांबलचक सिपूट एखाद्या गतिरोधकासारखं रस्त्यावर टाकलेलं होतं. त्याने विचारलं, ए बुढा, ये क्यों डाला है पुच्छा, उठा दो. ते म्हणाले, बेटा क्या करूं, बुढ़ापा है अभी, राम कालखंड का हनुमान, कृष्ण कालखंड में बूढ़ा नहीं होगा तो क्या होगा, वैसा तो हम लोगों को मृत्यु नहीं है. अश्वत्थामा, बलिव्यासु, हनुमांची विभीषणा, कृपा परशुरामचे सप्तैते, चिरंजीवी नहा, बाकीच्या अवतार येतात आणि जातात. बेटा हम तो रहने के लिए है, बुढ़ापा हो गया तो हम नहीं उठा पाते हमारी पूछा, तो एक काम करो, आपके हाथ से उठाओ. 12 हातीचं बळ असलेल्या भीमाला असं वाटलं, हे काय म्हातारे, धरीन आणि फेकीन. लक्षात आलं तुमच्या? सगळी ताकद लावली, सैन्य बोलवलं, पण अशी सेपटी जरा सुद्धा हलली नाही. आणि जरा आळस आला मारुतीरायाला, अंग हलवलं, सेपटी अशी अशी हलली तर ते 2500 सैन्य एका नदीत जाऊन पडलं, असं कोल्हटकरांचं मत आहे. एवढी ताकद त्याची, एवढा बलंड मारुती काही सामान्य गोष्ट नाही ना. ज्ञानगुण सागर, जय कपी सतीहु लोक उजागर, रामदूत अतुलित बल धामा, अंडरलाईन अतुलित बल, त्याच्या बलाची तुलना करता येत नाही. असं बलम बलवताम असा भगवान श्री मारुतीराया. आहा, हनुमंत महाबळी, रावणाची माझी नव्हे, रावणाची. विठ्ठल एवढा बळी मारुतीराय आहे. महाभारतात एक प्रसंग सांगतो, कीर्तन आठवतो. काय झालं? यत्र योगेश्वर यत्र पार्थो तत्र श्री. भगवान कृष्णामुळे पांडवांचा विजय, असं तुमच्या सगळ्याचं मत आहे. माझाही विरोध अजिबात नाही. असू शकतं, आहे, मानावं लागेल. पूर्वाचार्यांनी सांगितलं, शब्द प्रमाणावर लक्ष केंद्रित करावं लागतं. आपण आपल्या ग्रंथावर धर्मावर टीका टिप्पणी करून, असं माझं प्रामाणिक मत आहे. क्षमा मागतो. इस्लाम बांधव त्यांच्या कुराणावर टीका करत नाहीत. एकही मला भारतात दाखवा. ख्रिश्चन बांधव बायबलवर टीका करत नाहीत. शीख संप्रदायातले लोक गुरु गोविंद सिंग साहेबांना वंदनीय परमात्मा मानतात. आपलेच लोक आपल्या ग्रंथाची, पंथाची, देवाची, संताची टीका करतात. देवाने त्यांना चांगली बुद्धी द्यावी आणि त्यांच्याकडनं टीका अपमान होऊ नये आणि आपणही तो सहन करू नये, अशी तुम्हाला सगळ्यांना माझी प्रार्थना आहे. लक्षात आपल्या आईच्या तोंडावर कोणी थुंकलं तर सहन करू का आपण? कल्पना करा तुम्ही. तद्वत आपल्या देवधर्माची निंदा नालस्ती कुणी करूच नाही. केली तर आपण त्याला समज द्यावी, न ऐकलं तर ना विलाजानं रौद्र रूप धारण करावं, असा एक नियम आहे. माळशिरसचे कुत्रे सगळे भुंकायला सुरुवात झाली आहे. त्यांना वाटतं हा बीड जिल्ह्यातला कुत्रा इथे का? अशी कांचे बदले तरी श्वान सहजवेश पूर्वी होत असायचं. आता तर ओपन स्टँड ग्राउंड होतं. आपण तिथे आपण कुत्र पाहिले. तिकडे बघा, तिकडे बघा, असं कुत्र मंडपात आलं आणि मी आवाज काढला. आता बघा कशी टेस्ट आहे माझी. त्या तिकडे बघा.
अजून माझं वय झालं तरी महाराष्ट्रातल्या कोणत्याच विनोदाचार्याने माझ्या नादी लागू नये. राजकारणात आणि परमार्थात पुरुष वयस्कर झाला म्हणजे काळ संपतो काय नाही यार, ताकदच वेगळी असते, किमयाच वेगळी असते, ती ऊर्जाच वेगळी असते, तो प्रसादच वेगळा असतो का ते साधनेचं बळ असतं लक्षात. बघा ते अजूनही गोंधळ घोळत, त्याला वाटलं आपला नातलं आला. हे कुत्र्यांना वाटतं, तुम्हाला कधी वाटलं? त्याची तुम्हाला अशी सूचना आहे, सप्ताहानंतर असे काही भुंगतील बरं का, लक्षात ठेवा की हे चुकलं होतं. हा संकेत आहे, वेळ माझा संपला. काय झालं, कृष्णामुळे अर्जुन विजयी झाले माझं काही भांडण अजिबात नाही, पण माझं ऑब्झर्व थोडस अभ्यासाच्या अंगाने वेगळं आहे. काय झालं, कृष्ण परमात्मा रथ चालवायला, कुणाचा? अर्जुनाचा. आता घोडा आणला का नाही इथे? एवढ्या खर्चात 2 प्राणी आणणं किती अवघड आहे. तुम्ही जे देणार आहे तेवढ्याच निधीमध्ये किती लोक आणले. घोडा आणला. कीर्तन एकपात्री प्रयोग आहे. कीर्तन म्हणजे काय नुसते प्रमाण ओरडायचे, कर्कशपणा, किंचाळ्या पडायच्या नाही. प्रासादिकता लागते, साभिनय लागतं, गळी उतरवता आलं पाहिजे आणि वक्त्याच्या बोलण्यानं श्रोत्याच्या अंतःकरणाला परतत्व स्पर्श झाला पाहिजे. घोड्यांचा लगाम खेचला आणि पळणारे घोडे 2 मिनिटात शांत झाले आणि तिकडनं शकुनी ओरडला, सुनो भांजे सुनो, तेरे पिताजी तो अंधे होकर बैठे हैं, मेरे जीजू मेरे बहना ने पट्टी बांध के रखी है, दोनों भी अंधे पड़े बेटा, लेकिन मैं शांत नहीं बैठ सकता, मेरे भांजे के लिए कुछ करना चाहिए. अरे युद्ध में हार जाएंगे, कृष्ण के सामने कौन रथ चलाएगा और अर्जुन के सामने कौन धरोधारी बाण चलाएगा? सोचो बेटा, एक काम करो, कर्ण को बुला लो. कुणी काढली आयडिया ही? नॉट BSNL, दिस इज आयडिया. कोणतं कारण काढलं? आयडिया. बुला लो कर्ण को. आणि दुर्योधन हसला, मामा सही बात है, मजा आ गया. कर्णाला बोलवलं. कुणाला? कर्ण तयारीला लागला, दागदागिने, कपडे लत्ते, मुकुट घातला आणि रथावर बसून युद्धाला येणार. पितामह भीष्म ओरडले. स्पीकरवाले, इथं बिको आणि बासची आवश्यकता आहे मला, म्हणजे आवाजाचं जाडपण, त्याला बास बेस म्हणता तुम्ही, आणि बिको इथे मला आवश्यकता आहे आता या वाक्याला. पितामह भीष्म बोलायला लागले. ते काय म्हणाले? कुणाचा शास्त्र असा? हे ऑपरेटिंगचं शास्त्र. नाही तर काहींचं रामकृष्ण हरिपासूनच विकू सुरू होत. अरे कोणत्या प्रसंगाला पाहिजे, कुठे नको, कुठे हवा आहे, विठ्ठल रणभूमीवर भीष्माचार्यांचा प्रतिध्वनी कानावर रेपले आला 3दा आणि सगळं सैन्य घाबरलं. दुर्योधन पळत गेला. क्या हुआ पितामह, क्या हुआ? अरे क्या हुआ, क्या बुला लो ओ तुम्हारा मामा शकुनी आला. क्या हुआ आचार्य श्री, क्या हुआ, क्या प्रॉब्लम है आपको? अरे क्या प्रॉब्लम, क्या बताता है? कर्ण क्यों लाया? क्यों युद्ध नहीं कर सकता हो? करेगा युद्ध, सब कुछ कर सकता है, क्षात्र तेज है. पितामह भीष्म डोकेबाज होते. ते म्हणाले, शकुनी आमच्या घरात दुडबुड तू करू नकोस, तुला फार बुद्धी नाही, तुझं वय आणि उंची जेवढी आहे तेवढंच पाहा तू, तुला अजून अक्कल यायला वेळ आहे. माझा जन्म चाललाय, या गादीसाठी नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळलंय, मी गंगापुत्र भीष्म आहे, माझी प्रतिज्ञा आहे.
भीष्मपण केला खरा धनुर्धरा माझ्या नादी लागू नकोस. आणि तू आलास नटून खटून घेऊन कर्णाला. कर्ण युद्धात येऊ शकत नाही, कारण तो पुण्या क्षत्रियाचा मुलगा आहे. काय नाव आहे त्याच? सुतो वा सुतपुत्रो वा यौवा कोवा भवाम्यहम. कोण आहे तो? आणि म्हणाले शकुनी चिल्लाओ मत, कर्ण का आधार कार्ड लिंक नहीं किया बेटा, अपडेट नहीं किया. इसके सामने पिता का नाम क्या लिखे, सरनेम क्या लिखे, या भोसला या जोशी लिखे क्या, पांडव या सुयोधन क्या लिखे, लेकिन इसको भेज दो. मान खाली घातीन कर्ण पळत गेला. पण डोक्यात राग आला. मग कृष्णाच्या डोक्यात काय येईल? देवानच बुद्धी दिली शकुनीला. कुणी बुद्धीचे वैभव, देवच बुद्धी देतो. बुद्धी दिली शकुनीला, जाण कर्णाला तयार कर. कर्णाला भल्या पहाटेच रात्री किट्ट अंधकारात शकुनीच्या सांगण्यावरून दुर्योधनानं पट्टाभिषेक केला आणि अंग देशाचा राजा शपथविधी देऊन कर्णाला राजा केला. नाही कळलं तुम्हाला? तुम्ही आता म्हणतोय असं कसं घडलं, कधीच घडलं नव्हतं. महाभारतात घडलेलं आहे, तुम्हाला कळायला वेळ लागणार. लगेच ऐका ऐका ऐका, टीका नाही, वेगळा अर्थ लावू नका त्याला. एक राजा होऊन कर्ण रथावर आला आणि युद्धाला सुरुवात झाली. पण रथ चालवायचा कोणी? युद्धाची चिंता मिटली, पण रथ चालवायचा कोणी? शकुन डोकं लावलं. सुनो, और भी मैं कुछ करता हूं. क्या? अर्जुन का सगा मामा है शल्य, उसको फोड़ दो बेटा. पांडवाचा सख्खा मामा शल्य फोडला, रथात बसवला. युद्धाला सुरुवात झाली. बाणामाग बाण, वायुअस्त्र आलं, पर्जन्य अस्त्र आलं, अग्नि अस्त्र आलं, सर्पास्त्र आलं. एकाला एक अस्त्र टिकायला लागले, ब्लास्ट व्हायला लागले, जाळ व्हायला लागला, वितळायला लागले. पण भगवान परमात्म्याची किमया, ते म्हणाले अर्जुन हरणार नाही. कारण आहे, मी तर आहेच आहे, पण आदिनाथ गुरु सुद्धा त्याच्या बरोबर आहे. ज्ञानोबऱ्यांचा ऑब्झर्व आहे. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शार्ंग धरू अर्जुनेसी. रथ चालवायला शार्ंग पाणी भगवान कृष्ण आहे आणि ध्वजावरती चिन्ह आहे मारुतीरायाचं. बाण यायचा, झेंड्याला टच व्हायचा, खाली पडायचा आणि पाणी व्हायचं. असा शूर धीर बलदंड भगवान मारुती असल्यामुळे करी दुष्टांचा संहार. रुद्र 11वा अवतार, करी दुष्टांचा संहार. बर, नाम घेता विघ्ने जाय, नाम घेता, नाम घेता विघ्ने जाय, नाम घेता विघ्ने जाय, नाम घेता विघ्ने जाय, नाम घेता विघ्ने जाय, नाम घेता विघ्ने जाय. महिमा वरो काय, नाथा महिमा वरो काय, जाता
भारती जनार्दन आश्रय तुझा जनार्दन आश्रय तुझा सज्जन जन सांगाती सज्जन जन सांगाती कधी भेटेल रघुपती कधी भेटेल रघुपती बदला सांगावो मूळ चाले आपुला पुन्हा हा स्वर तुकडोजी महाराजांचा आहे. कधी भेटेल रघुपती मजला सांगा ओ मारुती. छान गायलं तुम्ही. वेळ आपला संपलाय. मी 11 रुद्रांची यादी चलता चलता काढली आहे. किती रुद्र आहेत? 11. हो, 11वा अवतार. पण वॅट मीन 11 असा जर प्रश्न विचारला 11 तर मी काय सांगायचं? तर कपिल, पिंगल, भीम, विरूपाक्ष, विलोहित, शास्ता, आजपाद, आविर्बुद्ध, शंभू, चंड आणि भव याला 11 रुद्र म्हणायचे. या अवताराची मीमांसा वर्णन करत असताना मारुती 11वा अवतार आहे. महादेव का अवतार तू पुत्र भयो वायू का महादेव का अवतार तू पुत्र वायू का महादेव का अवतार तू पुत्र भयो वायू का महादेव का अवतार तू पुत्र भयो वायू का श्री राम का सच्चा सेवक तीनों लोक में गंगा श्री राम का सच्चा सेवक तीनों लोक में बंदा वाहवा बजरंगी बजरंगी वाहवा बजरंगी बजरंगी वाहवा बजरंगी वाहवा बजरंगी बजरंगी आई रावण मारा रावण रावण मारा तुही मेडारी चंडी राई लोके दशशिर का रावण मारा रावण मारा दुनिया राखी नवखंडी खंडी 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 वाहवा बजरंगी बजरंगी वाहवा बजरंगी बजरंगी वाहवा बजरंगी बजरंगी वाहवा बजरंगी बजरंगी काही मी कोणाचं गाणं घेतलं नाही. कबीरांचं वचन आहे. आणि पहिला अभंग आहे कधी भेटेल मारुती नाथरायांचं. संत वचनाशिवाय आपल्याकडे काही नाही. आणि अन्यत्र भीक मागायची देवाने आपल्यावर दुर्दैवी वेळ आणलेली नाही. कोण्या कविता म्हणायची आपल्याला आवश्यकताच नाही. आपल्याला गदी माडगुळ नको, कुसुमाग्रज नको, कोणी नको. संतांचंच वाङ्मय एवढं आपल्याकडे शिल्लक आहे की ते सांगून सांगून जन्मचे जन्म पुरणार नाहीत. विठोबार केलं भगवत चिंतन परमेश्वराच्या चरणी समर्पित करून प्रदीर्घ वेळ वाया न दबडता सीमेची मर्यादा पाळतच आपण कीर्तन समाप्त करूया. नाम घेता विघ्ने जाय त्याचा महिमा वर्णू काय. मारुतीचं नाव घ्यायचं कसं काय? रामकृष्ण हरी म्हणता येतं, कृष्ण कृष्ण राधे राधे, गोविंद गोविंद, दत्त दत्त, दिगंबरा म्हणता येतं, मोर्या मोर्या, दिगंबरा दिगंबरा म्हणता येतं. पण मारुती 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 भजन मी आयचं मारुती. त्याचं उत्तर असं आहे, मारुती मूळ ज्यांचा अवतार आहे ते शंकर आहे. त्या शंकराचं नाव घेता येतं. वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम दयानवादी क्रोध नाम दयानवादी क्रोध नाम दयानवादी क्रोध नाम दयानवादी क्रोध काम दयानवादी क्रोध काम शिवयती मंगलम नाम यस्य वाची प्रवर्तते. शिव शब्दच कल्याण वाचक आहे आणि त्याचं नाव सदाशिव आहे. अखंड शिव म्हणजे कल्याण करणारा. सदाशिव सर्व वरदाता
सदाशिव सर्व वरदाता दिगंबर हो तो ऐसा हो रमे नित गिरिजा के संग रमन धर हो तो ऐसा हो सदाशिव सर्व वरदाता दिगंबर हो तो ऐसा हो जगाला. हे कीर्तन मारुतीराच्या चरणी समर्पित करतो. कपी कुळाचे मंडन शरण एका जनार्दन ज्ञानेश्वर सर्वे सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल आ बोली रे गुरु विवा गुरु उतरे रात महाराज महाराज संकेत नाई विचार धारे कारण पुराण महाराज महाराज संकेत आपणे ज्ञानेश्वर राधा परमेश्वर राज महाराज महाराज संकेत नामदेव द्वारा नामदेव द्वारा नामदेव द्वारा आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज बीड यांचे 17वी अशी कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली. तर त्याबद्दल महाराजांचं हार्दिक असं अभिनंदन. आज ज्यांचं सौजन्य आहे त्यांनी समोर यायचं लवकरात लवकर आणि या ठिकाणी महाराजांचा सन्मान करायचा.